त्यांच्या सहकार्य अपेक्षित आहे आणि मतदान करणे हे आपला अधिकार तर आहे, त्याच्या सोबतच आपली मोठी जबाबदारी सुद्धा आहे. तर जर आपले सगळ्यांनी मिळून मतदान केले तर आपण लोकशाही बळकट करणार आणि शहरासाठी चांगला प्रशासन उभं करणार. चला जालना शहर आपण सगळे मिळून मतदान करूया आणि लोकशाही बळकट करूया. धन्यवाद. नमस्कार. जालना महानगरपालिका निवडणूक 2026 बहुसदस्य निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामधून एकूण 4 सदस्य म्हणजेच उमेदवार आपल्याला निवडून द्यावयाचे आहे. त्यासाठी मतदाराला ईव्हीएम मशीनमधील बॅलेट युनिटच्या सहाय्याने एकूण 4 वेगवेगळ्या प्रकारचं मतदान करायचं आहे. त्यासाठी एकापेक्षा जास्त बॅलेट युनिट वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅलेट युनिटवरील पहिली अ जागेची मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून मतदान करायचं आहे. त्यानंतर दुसरी ब जागेची मतपत्रिका जी फिक्कट गुलाबी रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून आपल्याला मतदान करता येईल. यानंतर तिसरी क जागेची मतपत्रिका जी फिक्कट पिवळ्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून आपल्याला मतदान करता येणार आहे. आणि चौथी ड जागेची मतपत्रिका जी फिक्कट निळ्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून आपल्याला मतदान करता येणार आहे. असे एकूण 4 वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील बटन दाबून 4 वेगवेगळ्या पद्धतीचं मतदान आपल्याला करावयाचं आहे. आणि त्यानंतरच आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन मधून बीपचा आवाज येईल. याचाच अर्थ आपलं मतदान हे पूर्ण झालेलं आहे. एक विशेष सूचना, जालना महानगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक 1 साठी एकूण 5 वेगवेगळ्या प्रकारचं मतदान आपल्याला करावयाचं आहे. त्यामध्ये पहिल्या 4 मतपत्रिका आधी सांगितल्याप्रमाणेच असतील आणि 5वी ई जागेची मतपत्रिका जी फिक्कट हिरव्या रंगाची असणार आहे. त्यामधून आपल्याला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाबून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. या मतदान प्रक्रियेची ही चित्रफीत याची संकल्पना श्रीमती आशिमा मित्तल, भाप्रसे, जिल्हाधिकारी तथा आयुक्त, जालना महानगरपालिका यांच्या संकल्पनेतून